सरकारचं शिष्टमंडळ आज सर्वात आधी वडीगोद्रीमध्ये जाणार आहे। अतुल सावे, पडळकर, उदय सामंत मुंबई विमानतळावर दाखल झालेत। छगन भुजबळ, गिरीश महाजन, संदीपान भुमरे आणि धनंजय मुंडे सुद्धा यावेळेला उपस्थित राहतील। सगळे आम्ही आणि तिथे संदीपान भुमरे आहेत, तर असे सगळे आम्ही आंदोलकांना भेटणार आहोत आणि त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। नक्कीच, पण ओबीसी आणि मराठावाद हा महाराष्ट्रामध्ये पेटतो असं तुम्हाला वाटतं का? कारण ज्या पद्धतीनं एकीकडे सरकार म्हणतंय की आम्ही कुणावर अन्याय होऊ देणार नाही, जरांगे पाटील म्हणतात की भुजबळ यांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करू, यातून काय अर्थ काढायचा? नाही, मला असं वाटतं की हे शांततेनं पार पडलं पाहिजे। मराठा समाजाला देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो 10% शब्द दिलेला होता तो देखील पूर्ण केलेला आणि तो न्यायालयामध्ये टिकावा यासाठी युद्धपातळीवर सरकारचे प्रयत्न सुरू आहेत। निजामकालीन बाबतीमध्ये देखील कोणी नकार दिलेला नाही किंवा त्याच्यामध्ये देखील कोणाची नकारात्मक भूमिका नाही, परंतु प्रत्येक दाखला, आता मी एखादा जर दाखला घेतला तो योग्य असला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका फक्त मांडली गेली आणि म्हणून मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसीवर अन्याय होणार नाही हे जे काही मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय पहिल्यापासून सांगतात त्याच्यावर आजही आम्ही ठाम आहोत आणि त्याच्यामुळे कुठेही कोणी गैरसमज करण्याची काय आवश्यकता नाही। शांततेनं ही आंदोलनं पार पडली पाहिजेत। आपल्याला देखील महाराष्ट्राला फार मोठा शांततेच्या आंदोलनांचा वारसा आहे आणि तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून सगळ्यांनी काम केलं पाहिजे। हाके, लक्ष्मण हाके आणि त्यासोबतच जरांगे पाटील या दोघांमध्ये काल वाकयुद्ध सुद्धा पाहायला मिळालं। दोघांनी एकमेकांवर टीका केली। या दोघांनाही सरकारकडून समजावलं जाईल, त्यांची समजूत काढली जाईल। ज्याचा उल्लेख मी आता केला की महाराष्ट्र पूर्वीपासूनच, मग त्याच्यामध्ये काय अगदी माझ्या जन्माच्या अगोदरपासून किंवा आपल्या सगळ्यांच्या जन्माच्या अगोदरपासून आपण अनेक आंदोलनं बघितलेली आहेत, अनेक आंदोलनं वाचलेली आहेत आणि ही आंदोलनं कशा पद्धतीनं झाली, काय झाली याचा इतिहास देखील महाराष्ट्राच्या आंदोलनकर्त्यांसमोर आहे आणि म्हणून दोन्ही बाजूच्या आंदोलनकर्त्यांना मला शासनामार्फत आणि वैयक्तिक देखील विनंती करायची आहे की महाराष्ट्रामध्ये कुठेही जातीय तेढ निर्माण होणार नाही, जातीच्या भिंती निर्माण होणार नाहीत, ही दक्षता घेतली गेली पाहिजे आणि महाराष्ट्र शांत ठेवण्यामध्ये सगळ्याच आंदोलनकर्त्यांचा हिस्सा असला पाहिजे। पण बऱ्याचशी गावं